नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी आज माझं काही किराणा मालाचं सामान म्हणजे आत्ता सणासुदीच्या टायमाला आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा ग्रॉसरी लागते आणि सोबतच काही भाज्या देखील घेऊन आलेली होती. पण पाहुणे वगैरे घरात असतात तेव्हा आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा सामान घरामध्ये स्टोअर करून ठेवायला लागतं. तर यामध्ये पूर्ण दिवस निघून जातो, विशेषतः फ्रीज लहान असेल तर. त्यासाठी मी नेस्टासिया या ब्रँडकडून काही किचनसाठी उपयोगी अशा वस्तू विकत घेतलेल्या आहेत. मला हा ब्रँड खूप आवडतो कारण नेस्टासियाचे जे काही वस्तू आहेत त्या सगळ्या उपयोगीच नाही, पण त्या दिसायला देखील इतक्या सुंदर आहेत. म्हणजे या सुंदर डिझाईनमुळे आपलं किचनमध्ये काम करणं आणि हे पदार्थ व्यवस्थित ठेवणं देखील खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं. सणाची तयारी करताना ड्राय फ्रूट्स किंवा आपल्या डाळी आहेत किंवा कधीतरी एक्स्ट्रा स्नॅक्स आपण स्टोअर करून ठेवणं पण महत्त्वाचं आहे. पूर्वी माझ्याकडे हे सगळं एकतर ओलं व्हायचं किंवा कधीमधी याला कीड लागायची, म्हणून मी आता एअरटाईट बोरोसिलिकेट काचेचे कंटेनर्स वापरते. तर हे 1300 ml कॅपॅसिटीचे आहेत आणि मी सेट ऑफ 4मध्ये घेतलेले आहेत. हे कंटेनर केवळ मजबूतच नाही तर वास किंवा डाग वगैरे काही साचू देत नाही. त्यामध्ये डाळी किंवा शेंगदाणे ओलसर होत नाहीत आणि मेन म्हणजे आपला जो राईस आहे किंवा पीठ आहे किंवा साखर हे व्यवस्थित बंद राहतं आणि एअरटाईट असल्यामुळे याला कीड देखील लागत नाही. तर ड्रायफ्रूट्स वगैरे स्टोअर करण्यासाठी 730 mlचे हे मी घेतलेले आहेत आणि हे सेट ऑफ 4मध्ये अवेलेबल आहेत. मेन म्हणजे याची जी लीड आहे ती वुडन आहे आणि फ्लुटेड डिझाईनमुळे ह्याचा जो लुक आहे ना तो इतका सुंदर आणि इतका छान दिसतो आहे. तर मी नेहमी जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ना ते एक्स्ट्रा देखील स्टोअर करून ठेवते. सो हे जे डबे आहेत हे पूर्णपणे फ्रीज सेफ आहेत, म्हणजे रेफ्रिजरेट केलं तरी देखील काही काचेला प्रॉब्लेम होत नाही. आता हे सगळे जे डबे आहेत ते मी रिस्टॉक करून ठेवते आणि फ्रीजमध्ये मी कसे ऑर्गनाईज करते ते देखील तुमच्यासोबत शेअर करते. सकाळचं काम कमी करण्यासाठी रात्रीच थोडी तयारी करून ठेवणं फार उपयोगी ठरतं. पण लहान फ्रीज असल्यास जागेची तर अडचण होते आणि हे साठवलेले पदार्थ खूप गोंधळात काढतात. पूर्वी मी विविध टिफिन्स किंवा कंटेनर्स जे आपले टेकअवेचे असायचे ते वापरायचे. त्यांचे झाकण कधीतरी हरवायचे किंवा त्याचा वास इकडे तिकडे व्हायचा आणि काही पदार्थ खराबही व्हायचे. तर शेवटी मी ठरवलं की काही चांगल्या एअरटाईट किंवा लीकप्रूफ कंटेनर्समध्ये गुंतवणूक करावी. तर त्यामध्ये हे स्क्वेअर आणि रेक्टँग्युलर असे दोन्ही प्रकार खूप उपयोगी आहेत. तर यांची सिलिकॉन गॅस्केट असलेली झाकणं आणि 4 क्लिप लॉक सिस्टीममुळे कुठलाही वास इकडे तिकडे राहत नाही आणि ओलावापासून संरक्षण होतं. छोट्या स्क्वेअर कंटेनर्समध्ये मी किसलेलं आलं, कढीपत्ता, लसूण, मिरच्या ठेवते आणि मोठ्या कंटेनर्समध्ये आपण उरलेलं जेवण किंवा मॅरिनेटेड नॉनव्हेज वगैरे आहे त्या गोष्टी ठेवू शकतो. आणि हो, काचेचे आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये काय ठेवले ते आपल्याला व्यवस्थित दिसेल आणि एकावरती एक असं व्यवस्थित आपण स्टॅक करून ठेवलं तर आपल्या फ्रीजमधली जी जागा आहे ती देखील खूप कमी वापरली जाईल.
तर त्याचमध्ये सुंदर असे कुकिंग पॉट देखील बघायचे होते, तेव्हा हा पिंक हार्टेड आणि छान असा दिसणारा कुकिंग पॉट मी बघितला। हा पूर्ण बोरोसिलिकेट ग्लासचा आहे आणि हो, आपण याला काहीही कुक करण्यासाठी देखील वापरू शकतो। याला हँडल्स दिलेले आहेत की जे बिलकुल पण गरम होत नाही, आपण इझिली याला हँडल्सनी उचलून घेऊ शकतो। आणि हो, पाणी वगैरे जे काही आपल्याला गरम करायचं आहे ते खूप लवकर गरम होतं आणि आपला जो काही वेळ आहे तो वाचतो। हे मी यूज करते पालक वगैरे बॉईल करण्यासाठी, किंवा कॉर्न वगैरे मी बॉईल करून घेते, किंवा पास्ता वगैरे जरी आपल्याला शिजवून घ्यायचा असेल तर हा पॉट अगदी परफेक्ट आहे। तर अशीच सकाळची जी तयारी आहे ना ती मी आधीच करून ठेवते। जसं की माझ्या मुलीला कॉर्न खूप आवडतो, सो तो मी बॉईल करून घेतलेला आहे। पालक पनीर बनवण्यासाठी पालक देखील मी शिजवून आणि मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि मेथी देखील निवडून ठेवलेली आहे। बऱ्याच भाज्या ॲट अ टाईम कट करण्यासाठी म्हणजे थोडासा मोठा असा साईजमध्ये आणि हेवी ड्युटी असलेला हा चॉपिंग बोर्ड अगदी परफेक्ट आहे। याला हँडल देखील प्रोव्हाइड केलेला आहे। हा चॉपिंग बोर्ड 100% नॅचरल वूड आणि ऑलिव्ह ऑइलनी कोटिंग केलेला आहे, त्यामुळे टॉक्झिन फ्री आणि ड्युरेबल आहे। तर इथे मी पनीर जो आहे तो कट करून ठेवते, म्हणजे सकाळचं जे काही काम आहे ते कमी होऊन जाईल आणि पाण्यामध्ये ठेवल्यावरती पनीर व्यवस्थित आणि फ्रेश राहतो। तसंच सेम सकाळी स्मूदी वगैरे बनवण्यासाठी हे जे काही ड्रायफ्रूट्स म्हणजे चिया सीड्स वगैरे आहेत ते ओव्हरनाईट सोक करून ठेवते। सो ते देखील मी आता याच्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे सकाळी मला स्मूदी बनवण्याचा जो टाईम आहे तो देखील कमी होईल। माझी कोथिंबीर जी आहे ती अशा पद्धतीने चॉप करून ठेवते, ज्याच्यामुळे माझं खूप सकाळचं जे काही काम आहे ना ते कमी होऊन जातं। कारण कधी पण आपण भाजीमध्ये कोथिंबीर टाकायचं म्हटलं की आपण विसरून जातो आणि मग ती चॉप करायला परत चॉपिंग बोर्ड हातामध्ये घ्यायला लागतो। त्यासाठी मी ही अशा पद्धतीने कट करून ठेवते। तर कमी फ्रीजमध्ये, जसं की माझा फ्रीज खूप छोटा आहे, तर यामध्ये मला स्टॅकेबल असेच कंटेनर्स बघायचे होते आणि हे कंटेनर्स अगदी परफेक्ट आणि इतके इझिली स्टॅक झालेले आहेत, म्हणजे इकडून तिकडे पडायची देखील टेन्शन नाही आहे। अशा डिझाईनमध्ये आणि अशा कॅपॅसिटीमध्ये हे डिझाईन केलेले आहेत। सो आत्ता माझा जो फ्रीज आहे तो अगदी रिकामा, पण सगळं काही सामान मी अगदी व्यवस्थित स्टोअर करून ठेवलेलं आहे। तर जसं फ्रीजमध्ये आपण स्टॅक करून कमी जागेमध्ये हे कंटेनर्स ठेवू शकतो, तसंच जेव्हा रिकामे होतात तेव्हा कॅबिनेटमध्ये देखील एकामध्ये एक ठेवून आपण हे कंटेनर्स असे ऑर्गनाईज करू शकतो, ज्याच्यामुळे आपल्या कॅबिनेटमध्ये किंवा ड्रॉवरमध्ये खूप कमी स्पेस घेतात। आणि बघा, दिसायला तर अगदी सुंदर दिसतातच आहेत, पण आपल्या कॅबिनेटची जागा जी आहे ती अगदी कमी गेलेली आहे।
असाच विचार करताना आपण हेल्दी ड्रिंक्सकडे वळलेलो आहोत, की ज्यासाठी मी डिटॉक्स वॉटर घेते आणि दररोज ताजं बनवणं शक्य होत नाही. त्या डिटॉक्स वॉटरची तयारी मी आधीच करून ठेवते. त्यासाठी हे सुंदर कराफे आणि टम्बलर सेट मी वापरते. तर हा टम्बलर सेट ऑफ 4 ग्लासमध्ये मिळालेला आहे, ज्याची फ्लुटेड डिझाईन खूप सुंदर असा लूक देते. तर यामध्ये मी मेथीदाणा आणि पुदिना वगैरे घालून हा जो टम्बलर आहे तो भरून फ्रीजमध्ये ठेवते आणि जेव्हा पण गरज पडते तेव्हा घेऊन पिते. तर हा सेट फ्रीज फ्रेंडली आहे. झाकण अगदी घट्ट बसतं आणि सांडत नाही. पाहुण्यांना सरप्राईज देण्यासाठी यामध्ये आपण ज्यूस किंवा कोल्ड्रिंकसुद्धा सर्व्ह करू शकतो. आणि हो, इतक्या युनिक डिझाईनमुळे पाहुणे देखील तुमचं कौतुक करतील. सगळ्यात शेवटी सणावारासाठी असे सर्विंग बाउल्स मला तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटले. हे रिप डिझाईनचे सर्विंग बाउल्स आपलं जेवण म्हणजे काहीही भाजी असू दे किंवा कोशिंबीर असू दे किंवा गोड पदार्थ ठेवायला अगदी उत्तम आहेत. झाकणामुळे सगळं स्वच्छ आणि ताजं राहतं. झाकण पूर्ण ग्लासचं आहे आणि हे सगळे जे सर्विंग बाउल्स आहेत हे सिरामिक्सचे बनवलेले आहेत. जेवण बनवून झाल्यावरती आपल्या किचनच्या ओट्यावरती कढई न ठेवता अशा सर्विंग बाउल्समध्ये जेव्हा आपण भाज्या वगैरे ठेवू तर दिसायला देखील खूप छान आणि खूप कमी जागेमध्ये आपण हे जे काही बाउल्स आहेत ते ठेवू शकतो. तशाचमध्ये हँडल असलेला हा स्नॅक बाउल अगदी खास आहे. चिप्स, ड्रायफ्रूट्स, फिंगर फूड्स सर्व्ह करायला दिसायला अगदी सुंदर आणि वापरायलाही सोपं. त्यामध्ये मी जे काही मला कोशिंबीर वगैरे बनवून ठेवायची असेल तर त्यासाठी यूज करते. याची डिझाईन मला तर अगदी युनिक आणि इतकी सुंदर वाटलेली आहे. तर हे सगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला कसे वाटले? सणासुदीच्या तयारीमध्ये स्वयंपाकघर अगदी सुटसुटीत आणि नेटनेटकं ठेवायचं असेल तर हे तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. सगळ्या काही लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेल्या आहेत. तुम्ही डायरेक्टली लिंकवरती क्लिक करून जे काही प्रॉडक्ट्स तुम्हाला आवडले असतील ते तुम्ही चेकआउट करू शकता. आणि हो, एक छोटी टिप, नेस्टासियाचा फेस्टिव्ह सेल सुरू आहे. तर हे सगळे युजफुल आणि स्टायलिश प्रॉडक्ट्स तुम्हाला डिस्काउंट रेटमध्ये मिळून जातील. या सुंदर अशा प्रॉडक्टसाठी तुमचं स्वयंपाकघर तुम्हाला नक्कीच धन्यवाद देईल. तर आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.